माझा शाळेतला एकदम चांगला वर्गमित्र प्रसाद तवकर याच्याबद्दल आज तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. बघा, तुम्हालाही ते अनुभव आले असतील, असं नाही की ते माझ्यावरच घडले. माझ्याच बाजूला बसायचं, एकाच बेंचवर आम्ही बसलेलो असायचो, टिफिन एकत्र खायचो. तर टिफिनमध्ये फक्त कधी कोबीची भाजी आणायचा, कधी काळे वाटाणे आणायचं, आणि आमचे जे काही जेवण असायचं, आमचं टिफिन असायचं, त्यावर ताव मारायचा आणि आम्ही त्याचे कोबीची भाजी खाऊन आमची पोटं भरायचो. म्हणजे एक सांगतो उदाहरणाचं, एक साधं सरळ उदाहरण, त्यामुळे तुम्ही समजलं असेल की तवकर कॅरेक्टर काय आहे. बरं असो, काय आहे, काही हरकत नाही त्याचं. आता मेन मुद्दा आहे की तवकर हा जो कॅरेक्टर आहे, हा अतिशय एकदम मिस्ट्री मॅन. म्हणजे त्याच्यामध्ये काय त्या डोक्यात चालतं, कसा तो वागतो, याचा काही अंदाज येत नाही. आता आमच्या प्रभाकर मॅडम फिजिक्स शिकवणाऱ्या, भौतिक शिकवणाऱ्या, त्या फिरता फिरता तुम्हाला ते भौतिकमध्ये बल्ब कसा पेटतो याचं तुम्हाला सगळं काय ते उदाहरणासहित काय ते स्पष्टीकरण देत होत्या. आमचा तवकर बाबू ह्याला काय समजतं नाही समजतं आम्हाला माहिती होतं, पण हा मॅडमकडे एवढ्या टक लावून बघायचा की त्याला ते सगळं कळतं आहे, आणि तुम्ही विचारलं तर तो उत्तर द्यायला तत्पर आहे. तर ह्याचा चेहरा बघितला की टीचरला व्हायचं तर अरे वा, तवकर ते एकदम गुणी आणि चांगला मुलगा आहे, अभ्यासात लक्ष देतो. आणि आमचे तर नेहमीसारखं आमचं जे काही डोक्यात त्यांच्या भरलं की हा तर काय अभ्यास करणार नाही, ह्याचं काय आयुष्यात होणार नाही. तवकरचं मेन आमच्या ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती होती. मग तवकरला मॅडम विचारते, अरे तवकर मला सांग, ॲटम म्हणजे काय? तवकरला उठवलं. आता त्याच्याकडे ते ॲटम म्हणजे काय ते